त्यांनी आता आपल्या समोर प्रचलित राजकीय सामाजिक परिस्थितीचं वर्णन आणि त्याबद्दलचं गांभीर्य हे अतिशय मनापासून या ठिकाणी मांडलं आणि त्यांच्या हस्ते हा माझा सत्कार हे मानपत्र या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलं आणि ते आले यामध्ये मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि विशेषतः माझे सॅटर्डे क्लबचे सहकारी अंकुश, सतीश, श्रीकांत, सुधीर, बरीच मंडळी आहेत. सगळ्यांचा आता 100 नाव आहे, पण त्यांनी एक सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कुणी अध्यक्ष नाही, कुणी पदाधिकारी नाही. आणि त्यामुळं मी त्याला आग्रह केला होता की निदान तू तरी व्यासपीठावर बस. तो म्हणला नाही, मी बसलो की मग आणखी याला बसवा, त्याला बसवा किंवा आलेल्या पाहुण्याला बसवा. आता ते अंकुशचं आपल्याला माहिती सगळी पद्धत. ते म्हणले ते मीच विंग मध्ये उभं राहतो, त्यामुळे कोणी आग्रह धरणार नाही. इतका आमचा हा सॅटर्डे क्लब. आणि चुकून औसेकर महाराज तुम्ही स्टँडर्ड क्लब म्हणला, खरोखर असा स्टँडर्ड क्लब इतका सुंदर हा खरंच स्टँडर्ड स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड म्हणजे आदर्श सगळ्या समाजाने सर्वांनी घ्यावा असा एक नकळत अर्थ औसेकर महाराजांच्या मतातून बाहेर पडला आणि तो खरा आहे. आम्ही ज्या तऱ्हेचे मित्र आहोत त्या तऱ्हे. दुसरे आमचे नेते म्हणजे आज बाळासाहेब थोरात या ठिकाणी आलेले. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांचा वारसा स्वातंत्र्य सैनिक असलेले आणि कृषी आणि सहकार आणि राजकारण याच्यामध्ये निष्ठेने काम करणारे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी 25 नोव्हेंबर दरवर्षी निष्ठेने करणारे. ही मला आठवण काय झाली तर एक वर्षी भाऊसाहेबांनी माझंच व्याख्यान ठेवलं, म्हणजे संगमनेरला साहेबांच्या पुतळ्याजवळ. आणि व्यासपीठावर म्हणजे एकच खुर्ची. मी म्हटलं भाऊसाहेब तुम्ही माझ्या शेजारी बसा. नाही म्हणाले, माझा नेहमीचा प्रघात आहे, मी समोर बसणार म्हणजे मांडीवर. त्या भाऊसाहेबांची परंपरा राजकारण, समाजकारण, सहकार चालवणारे बाळासाहेब थोरात आज या ठिकाणी या समारंभाला उपस्थित आहेत. आमच्या अरुणाताई आमच्या जवळच्या शेजारी तो भाग वेगळा, पण स्वर्गीय राजीव ढेऱ्यांसारख्या संशोधक असलेल्या अत्यंत थोर विचारवंत ज्यांच्याकडे जाण्याची संधी आणि मार्गदर्शन घेण्याची संधी मला मिळाली. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरं आजचा जो विचार मंथन झालं ना, मी नेहमी उल्लेख करतो, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, पण आमच्या पंढरीच्या विठ्ठलावर जो ग्रंथ लिहिलाय विठ्ठल एक महासमन्वय, विठ्ठल एक महासमन्वय. आणि मला असं वाटतं की आज देशाला महासमन्वयाचीच खरी गरज आहे. ते शीर्षकच अण्णांनी दिलेलं आणि अण्णांनाच ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार, जो स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वारकरी संप्रदायाचं संशोधन भाष्य आणि भागवत संप्रदायाचं भाष्य, चिंतन, लेखन, प्रवचन, व्याख्यान करणाऱ्या अशा विद्वानांना द्यावा, त्याचा हा पहिला पुरस्कार अण्णांना दिला. प्रेरणा दुसरा पुरस्कार दादा महाराज मनमाडकरांना दिला वगैरे. फार मोठी यादी आहे, त्याही या ठिकाणी आलेल्या आहेत. औसेकर महाराज आता हे सहअध्यक्ष आहेत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे. पण तुम्हाला गंमत सांगतो, यांचा जवळजवळ 200-250 वर्षापासूनचा हा मठ आहे. तो मूळ मठ हा हैदराबादला आहे. मूळ ते लातूर जिल्ह्यातल्या औस्याचे. आणि त्यांच्या वडिलांची 61 ते देशभक्त वैकुंठवासी बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते वाळवंटामध्ये झाली. आणि त्या ठिकाणी आपल्या जंगम मठाचे शंकराचार्य आणि मी आमच्या तिघांची बातमी झाली होती. असे ते तेजपुंज असं व्यक्तिमत्व त्यांच्या वडिलांचं. आणि तीच परंपरा गैनीनाथ महाराज चालवते. ते स्वतः MA आहेत. आणि चक्री भजनाची परंपरा महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी आहेत, बाबा महाराज देगलूरकर आणि यांच्या घरामध्ये ती खूप प्रसिद्ध आहे. ते गुरुबाबा आपण सर्वांनी पाहिले, त्यांचे धाकटे म्हणतो. आणि गंमत म्हणजे एक सहज जाता जाता देशाचे माजी उपराष्ट्रपती BD जत्ती यांच्या सुनबाई म्हणजे यांची सख्खी बहीण, फार मोठे स्वातंत्र्य सेनानी कर्नाटकातले असे गैनीनाथ महाराज आता सहअध्यक्ष आहेत. मला त्या पहिल्या समितीमध्ये स्वर्गीय बाळासाहेब भारदे यांच्याबरोबर काम करतात. आणि धीरज आमचा, धीरज म्हणजे खूप लहान, म्हणजे विलासराव देशमुख
ज्यावेळी मंत्री होते रामटेकला, म्हणजे रामटेकला राहत होते आणि माझं रोज जाणं असायचं, माझं राहणंही तिथं असायचं. शरदराव रामटेक बंगल्यात होते तेव्हा सुद्धा माझं राहणं तिथंच होतं. आणि हमीद दलवाई ते छोट्याशा शेजारच्या बंगल्यामध्ये त्यांनी त्यांच्या आजारपणाकरता ठेवलेलं होतं त्या रामटेकमध्ये. आणि धीरज ते विद्यार्थी, पण त्यांना क्रिकेटची खूप आवड होती, ते त्या बंगल्याच्या मैदानात क्रिकेट खेळायचे. आणि नंतर मग ते आमदार झाले. अतिशय उत्तम वक्तृत्व, उत्तम काम. आणि आत्ताच मला शरदरावांनी कानामध्ये विचारलं, आणि हा पराभूत झाला, हा कसा पराभूत होऊ शकतो म्हणाले. असं धीरज त्याच्याबद्दल आता साहेब मला विचारत होते. उत्तम वक्ता आहे, उत्तम अभ्यास आहे. तो जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. लातूर जिल्हा ही देश महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट बँक आहे अवस्थेला, त्याचा तो चेअरमन आहे. उत्तम काम आहे. तोही या ठिकाणी आला आणि आपण सर्वजण आलात. मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि इतकं नेटका, इतकं सुंदर, इतके चांगले विचार या ठिकाणी मांडले. आज ती दहीहंडी आहे आणि दहीहंडी असताना आणि आपली लोकशाही आणि समाजभान हे प्रगल्भ असल्यामुळं, सगळे रस्ते अडवले गेलेले असल्यामुळं, म्हणजे या सगळ्यांच्यावर मात करून तुम्ही इथं आलात म्हणून तुम्हाला जास्त. आणि खरं म्हणतो तुम्हाला, दहीहंडी म्हणजे काय हो, कसा काला येतो, सर्वांनी आणलेला प्रसाद असा सर्वांनी, आणि तो वाटून घ्यायचा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आमच्या पारायण झालं की शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे आलेल्या सगळ्या वारकऱ्यांनी जात पात पंथाच्या पलीकडे आपल्याला आपापल्या घरून आणलेला प्रसाद हा एकत्र करायचा, दही काला करायचा. काला म्हणजे कालवणं, म्हणजे आता आपण त्याला इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन म्हटलं गेलं काय कळतं. सर्वांना एकत्र आणून सगळं विसरून या रे लहान दोर याती भरते नारी नर, असं वातावरण, असा तो काल्याचा सामाजिक भान असलेला आध्यात्मिक अर्थ आहे. आता म्हणजे डीजे, सेलिब्रिटी नाचणं, त्यांचे फ्लेक्स, मग त्या कृष्णाचं भगवद्गीतेचं काय झालं कोण असतो. अशा वातावरणामध्ये आज आपण सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक या विविध गोष्टींची या ठिकाणी चर्चा करतोय. आता माननीय पवारसाहेब बोलत असताना मी आणि बाळासाहेब थोरात आणि आपण सर्वच असे दिग्मूढ होऊन गेलो होतो. त्यांनी आजची राजकीय परिस्थिती सांगितली. या 2500 वर्षापूर्वी काल्याच्या माध्यमातून, गीतेच्या माध्यमातून कर्मयोगाचा सर्वांना एकत्र आणण्याचा सल्ला आणि ती संसदीय परंपरा, म्हणजे वारकरी संप्रदायाला तर आध्यात्मिक लोकशाही असं त्याचं वर्णन केलंय. की एवढा छळ झाल्यानंतर जेव्हा माऊलींनी विश्वाची वेदना व्यक्त केली पसायदानामधून, असा संदेश. आणि बाळासाहेब भारती नेहमी म्हणायचे इंडियन स्पिरिच्युअल कल्चर, भारतीय आध्यात्मिक संस्कृती, असं त्याचं वर्णन करायचं. ती फार व्यापक आहे, ती सहनशील आहे, त्या अहंकार मुक्त आहे, ती सर्वसमावेशक आहे, असा तो संदेश. आणि तो संदेश आज आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये पाहायला मिळावा, असं खरं आपला मूळ गाव आहे. पण दुर्दैवाचं आजचं चित्र फार वेगळं आहे. ज्या पुण्यामध्ये आपण बसले ते पुणे एक काळ देशाला राजकीय नेतृत्व दिलेलं आणि ती परंपरा कित्येक काळ चालू राहिलं असं हे पुणे आहे. या पुण्याने इतकं काही पुण्याला, देशाला काही दिलं. म्हणजे 2 उदाहरणं मी मुद्दाम अनेक वेळा सांगतो, पण त्याही पेक्षा संसदीय लोकशाहीचं 1956 साली जेव्हा प्रथमच अटल बिहारी वाजपेयी ते लोकसभेत गेले, 2च जनसंघाचे खासदार होते, फक्त 2. आणि पंडितजी सभागृहात बसलेले होते आणि अटलजींचं भाषण झालं. त्याला मेडल स्पीच म्हणतात, म्हणजे संसदेत निवडून आल्यानंतर पहिलंच भाषण ते मेडल स्पीच. ते अटलजींचं भाषण झालं आणि पंडितजी उभे राहिले आणि म्हणाले 1956 साली ते म्हणाले की भविष्यामध्ये पंतप्रधान होण्याची पात्रता या माणसामध्ये, ही दाद आहे, ही दाद आहे राजकीय. हे लोकशाहीचं मूल्य आहे. म्हणजे ज्या पक्षाचे 2च खासदार आहेत त्या पक्षाचा एक नेता बोलतो आणि प्रचंड बहुमत असलेला नेता जो देशाचा पंतप्रधान आहे तो म्हणतो की भविष्यामध्ये पंतप्रधान होण्याची पात्रता या माणसामध्ये. 1952 साली शंकरराव मोरे सोलापूरमधून निवडून गेले. ते शंकरराव मोरे पुण्यातून 1962 साली
पुन्हा संसदेचे खासदार झाले काँग्रेसचे. आणि शंकरराव मोरेंच्या विरोधात त्यावेळी आचार्य अत्रे, नानासाहेब गोरे आणि जगन्नाथराव जोशी निवडणूक लढवली होती. तो भाग वेगळा आहे. मला सांगायचा मुद्दा हा की शंकरराव मोरे उत्तम संसदपटू होते. त्याच्या पुढच्या काळामध्ये किंवा त्याच काळामध्ये थोडंसं अगोदरही बॅरिस्टर नाथ पै समाजवादी पक्षाचे अत्यंत प्रखर उत्तम संसदपटू तेही होते, लोकप्रिय नेते. मी तुम्हाला मुद्दाम नम्रपणे सांगतो की ज्या वेळी बॅरिस्टर नाथ पै असतील किंवा शंकरराव मोरे असतील हे बोलणार पार्लमेंटमध्ये, असं पंडित जवाहरलाल नेहरूंना समजलं की पंडितजी पार्लमेंटच्या अवतीभोवती कुठेही असतील ते धावत द्यायचे पार्लमेंटमध्ये. मला नाथ पैचं ऐकलं पाहिजे, मला शंकरराव मोरेंचं ऐकलं पाहिजे, मला नानासाहेब गोऱ्यांचं राज्यसभेत ऐकलं पाहिजे. 57 साली नानासाहेब इथून निवडून गेले होते लोकसभेला. ऐकलं पाहिजे असं पंतप्रधानांना वाटायचं. आणि तसंच समर्पकपणे त्याला दाद देणं, ती टीकात्मक असेल, टीका ही शेवटी लोकशाहीमध्ये साधक आणि बाधक ही दोन्ही चर्चा झाल्याशिवाय लोकशाही जिवंतच राहते. मतभिन्नताही असतेच नाही, त्यामध्ये काय असतं त्याला द्वेषाचं सोडाचं रूप त्यावेळी प्राप्त झालेलं नव्हतं. ते आज निर्माण झालंय. त्याची चिंता, त्याची खंत माझ्या सत्काराच्या निमित्ताने माननीय पवार साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. तसेच थोडीफार वेगळ्या पद्धतीनं बाळासाहेब बोलले. आणि मी तर काय म्हणजे आता नानापेठमध्ये माननीय पवार साहेब खूप वेळ आहेत, अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी येऊन गेले. प्रियरंजन मुंशी, अंबिका सोनी, दादासाहेब रुपवते, बाळासाहेब भारदे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण केंद्रीय मंत्री असताना आले होते आणि माझ्या घरात बसायला जागा नाही, ओट्यावर बसले होते. तो फोटोही त्यावेळेस आला जेवढा. हा सगळा काळ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि त्या वातावरणामध्ये गेली जवळजवळ 57-58 वर्ष असं काँग्रेस सेवा दलापासून आजपर्यंत जी काही माझी वाटचाल आहे, मी जे पाहत आलो किंवा जी अनेक ठिकाणी मी सक्रिय होतो. माझी आई तर काही वर्ष शेडगे पंचमंडळी दिंडी नंबर 4 मध्ये पायी जात होती. वडील हरिपाठ म्हणायचे रोज सकाळी आंघोळ झाल्यावर. आम्हाला ऐकायला पाहिजे ते हरिपाठ यायचा. मामा माझे स्वातंत्र्य सैनिक वयाच्या 20 वर्ष ओलांडली आणि 42च्या क्रांतीमध्ये होती. 9 महिने त्यांना कारावास झाला. त्यांचा चरखा अजूनही जपून ठेवलेला आहे माझ्या आमच्या मामाच्या घरी. हे जे वडील अभयचे वडील ते स्वातंत्र्य संग्रामची सैनिक समिती होती, त्याचे अध्यक्ष प्रभाकर कोणते माझे मामा खचिन बाबुराव कोतवाल म्हणजे बाळासाहेब देसाईंचे म्हणजे यशवंतरावजीचे भाचे हे सचिव होते. आणि माझे मामा कोषाध्यक्ष होते. खादी चौकात आयुष्यभर. आणि आई म्हणजे संघटना कौशल्य आणि स्मरणशक्ती हे माझ्या आईकडनं मला आम्हाला माहिती आहे. कारण सरोजिनी अक्का, शांता शेळके, माझ्या आईचे उखाणे आणि फेरावरची गाणी एवढी पाठ, प्रचंड पाठ. आणि संघटना कौशल्य म्हणजे काय, माझ्या आईने निरोप दिला की आता नागपंचमी श्रावण आलाय, फेर धरायचं आहे, ते 100 बायका 10 मिनिटच घोळवायचं आहे. हे संघटना कौशल्य माझ्या आईने पाहिलं. आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये आणि वडिलांचं वाचन म्हणजे तशी लौकिक अर्थाने पाठवू शकलेलं वाचन अफाट होतं. नाटकांची आवड होती, साहित्याची होती, माझ्याशी चर्चा करायची, संवाद करायचे ते तेव्हा आम्ही लहान असताना. अशा सगळ्या वातावरणात मी पुढे आलो. आणि त्यामुळे झेंडा वंदन असेल, 26 आणि काँग्रेस सेवादल केवढं मोठं होतं. पुण्यामध्ये जवळजवळ 100 शाखा होते त्यावेळी मी काँग्रेस सेवादलाला जात असताना. आणि त्यावेळी माझा आवाजही चांगला होता. आणि वंदे मातरम आणि राष्ट्रगीत वगैरे सुधीर गाडगेळ्यांनी माझी एक मुलाखत आदर करून म्युझिक करता घेतली होती. एक माझी, एक प्रमोद महाजनांची, मला वाटतं सुशील कुमार शिंदेची, त्या 3 CD या आदुरकरांनी काढलेल्या होत्या. आणि ती जवळजवळ त्या सीडीमध्ये मी सर्वच म्हणजे वंदे मातरमने म्हणून दाखवलं होतं. तर सेवादलातली गाणी माझी आजही पाठ आहे, आजही पाठ आहे. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो. मला 1972 साली स्वातंत्र्याला 25 वर्ष झाली, रौप्य महोत्सव. आणि गवालिया टँक म्हणजे क्रांती मैदान, ज्या ठिकाणी 1942च्या 9 तारखेला म्हणजे पहाटे म्हणजे 8 तारखेच्या मध्यरात्री गांधींनी चले जाओ, क्विट इंडिया, छोडो भारत नारा दिला. आणि त्यावेळी लाखो लोक रस्त्यावर उतरले. तो क्रांतिदिन 9 ऑगस्ट त्याच मैदानावर. आणि त्याच मैदानावर 25 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झालेली होती. मी युवा काँग्रेसचा नुकताच अध्यक्ष झालेलो होतो. आणि व्यासपीठावर कोण होतं? यशवंतराव चव्हाण, वसंतराव पाटील, PK सावंत, वसंतराव नाईक, आबा म्हणजे किसनवीर, क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर आंदोलनात भाग घेतलेले क्रांतिकारक
प्रकाश मोहाडीकर, लव आंबेडकर क्रांतीमध्ये असलेले सगळी मंडळी, दिग्गज मंडळी, आणि मी समोर युथ काँग्रेसचा मी सूत्रसंचालन करतो. आणि विशेष म्हणजे आबांनी म्हणजे किसनवीरांनी मला हाक मारले, उल्हास इकडे म्हणाले, घे माईक हातामध्ये आणि म्हणले, ब्रीद तुझे विस्मरून या सैनिका चालेले का, क्रांती येता पाऊल मागे घेऊन भागेले का, ज्या ध्वजापुढे आदरे नवता त्या ध्वजाला प्राण जावो संघरी रक्षाल का, ब्रीद तुझे विस्मरून या सैनिका चालेले का, असं गीत मी त्या ठिकाणी गायलं. 72 सालचा 9 ऑगस्टचा म्हणजे स्वातंत्र्याला 50 वर्ष होते. ते प्रसंग माझ्या डोळ्यासमोर होतात. अशी एक सुंदर संघटना त्या ठिकाणी होती. सेवादलामध्ये आम्हाला गांधी कथा सांगायला कोण येत होतं? ताराबाई साठे, अक्का वैशंपायन, राधाबाई आपटे, म्हणजे आपटे गुरुजींच्या पत्नी, म्हणजे नवीन पिढीला ओळख द्यायची तर आपल्या आजी आपटेंच्या आजी फार मोठ्या गांधीवादी, त्या आम्हाला गांधी कथा सांगायला यायच्या. आम्ही गांधी कथा वगैरे सांगून आम्ही मुलं तयार होती. कामगार चला, उठा चला किसान आज, भूक क्लेश मांडू या जगासमोर आज, दलित एक व्हा एक व्हा, अशा प्रकारची गाणी मी म्हणायचो ना, आमच्याबरोबर सगळे म्हणायचे. हे आमचा शब्बीर शेख इथे बसलाय नारायणपेठेतला, याचे वडील शाहीर शेख इमाम, हे अगदी शरदराव त्यांना चांगले ओळखायचे, शाहीर शेख इमाम. आमच्या गणपती देवाचा माईक घेऊन अशी गाणी म्हणत निघायचं, फार सुंदर, फार सुंदर. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आध्यात्मिक आणि सर्व कला क्षेत्रामध्ये वावरत असताना माझं एक ठरवलं असायचं, मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो 8 वर्ष. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जायचो, माझं राजकीय शिबिर, चिंतन, प्रबोधन सगळं झालं, निवडणुकीची प्रचार सभा संपली की मला एक सवय होती की त्या जिल्ह्यामध्ये, त्या गावामध्ये कोण चांगला कीर्तनकार आहे, कोण चांगला साहित्यिक आहे, कोण चांगला कवी आहे, कोण चांगला पत्रकार आहे, कोण चांगला नाटककार आहे, अशा विविध क्षेत्रातल्या मंडळींना मी भेटायचो, मला सवय होती. मी मेहकरला गेलो बुलढाणा जिल्ह्यामध्ये, आणि त्यावेळी नागा देशपांडे हयात होते. रानात ते गिलीबाई शिळे हे त्यांचं भावगीत फार पूर्वी गाव गेलो, त्यांना भेटायला मी गेलो. माझ्याबरोबरच्या सहकार्याने म्हटलं, कोण आहे? अहो म्हटलं, फार मोठे कवी आहेत, फार मोठे कवी आहेत. अशी मला ती एक सवय होती. आणि पंचवटीला गरिबांच्या अण्णांच्या घरी श्रीधर माडगूळकर हा आमचा युथ काँग्रेसमधला सहकारी कार्यकर्ता तो असल्यामुळं, आणि अण्णा राजकारणामध्ये होते, अण्णा 12 वर्ष MLC होते, आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, दादा श्रीपतराव पुंद्रे वगैरे या सगळ्या मंडळींचं अगदी घरगुती नातं अण्णांशी. आणि अण्णांनी त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीची गाणी लिहिली, ती शाहीर शंकरराव निकमांनी गायली, आणि त्यांचं नाव प्रगट केलं नाही, कारण त्यांना जर अटक केली तर गाणी कोण लिहिणार, म्हणून अण्णांचं नाव त्यावेळी जाहीर केलं नाही. कारभारांनी या सोडल्या धंदा, म्हणजे कशा करतात तर मला सौराज्य मिळवायचा होता, अशी गाणी आमच्या काँग्रेस शिबिरात 62 साली मी विद्यार्थी होतो, आणि शरदराव आणि ते सगळं त्याचं नियोजन करत होते. महाबळेश्वरला काँग्रेस शिबिर झालं, त्या काँग्रेस शिबिरात ही सगळी मंडळी आली होती. गदी माडगूळकर, सी रामचंद्र, राम गबाले, या सर्वांनी एक चरित्र असं त्या स्वातंत्र्य आंदोलनाचं दाखवलं, मला आजही आठवते. अनेक नामवंत नेते त्या ठिकाणी आहेत, अनेक क्रांतिकारक, अनेक स्वातंत्र्य सैनिक त्यावेळी हयात होते. त्या हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिक आणि देशभक्तांना मला पाहता, त्यांचा सहवास लाभला अनेकांचा. त्यामध्ये आता उल्लेख केला यशवंतराव चव्हाणांचा, बाळासाहेब भारत्यांचा, तर 20 वर्ष त्यांच्याबरोबर फिरलो. 20 पागे, काय विधानसभा असेल, बाळासाहेब भारती 10 वर्ष अध्यक्ष विधानसभेचे, 62 ते 72, आणि त्याचवेळी 20 पागे विधान परिषदेचे सभापती, म्हणजे दोघेही भागवत संप्रदायाच्या संतांचे भाष्यकार आणि ज्ञानेश्वरी आणि गाथेचे व्यासंगी. काय सभागृह चालवत असतील ते, काय सभागृह असेल, आणि सभागृहात बसलेली मंडळी फार जोरदार होती, फार चांगली होती, दिग्गज होती, फार दिग्गज. त्या काळात यशवंतरावजी मुख्यमंत्री असताना कोण समोर, आचार्य अत्रे, SN जोशी, कॉम्रेड देशमुख, अहो काय एक एक नावांची यादी म्हणजे अशी आहे की उत्तुंगच सगळे. आणि कधीही अर्वाच्य भाषा त्या सभागृहात त्यावेळी कधीच, उलटा आम्ही स्पीकर गॅलरीमध्ये बसून ऐकायचो कसं काय छान बोलतंय, आणि वैचारिक असं बंद व्हायचं सुंदर, एक मेजवानी तुम्हाला मला सर्वांना ऐकायला मिळायची. असा तो काळ होता. एकदा आमचे देवीदास बनसाडी समोर मला दिसले आता, त्यांच्या वडिलांनी उरुळी कांचनला गांधींना प्रथम आणलं दलित वस्तीमध्ये, आणि तिथं ते जे नॅचरोपॅथी सेंटर आहे ते त्यांच्या वडील त्या सहभागी, मणिभाई देसाई वगैरे खूप मोठी माणसं, त्या सगळीकडे मला जातात. म्हणजे बाळको भावेंना भेटलो मी अनेक वेळा. विनोबा भावेंचे बंधू बाळको भावे हे उरुळी कांचनला होते, बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं, आम्ही त्यांना भेटायला जायचो, विनोबांना भेटलो.
दुसरे भाऊ त्यांचे शिवाजीराव भावे कोकणामध्ये होते, त्यांना कोकणचे गांधी वगैरे म्हणले. आणि काय गांधी जगले ती माणसं. जेव्हा बाळकाव भावेंचं निधन झालं येतं आपल्या उरुळी कांचनला, आणि विनोबांना पत्रकार भेटले, म्हणले बाबा बाळकाव भावे वारले, तुमची काय प्रतिक्रिया? विनोबा म्हणाले बाळ्या गेला आत्मा अमर आहे म्हणाले. ही विनोबांची प्रतिक्रिया. त्या विनोबांना मला भेटतं आलं. काय उत्तुंग माणसं होती, हिमालयावडी माणसं होती. म्हणजे जसं गांधी जेव्हा लंडनला गेले गव्हर्नमेंट परिषदेला, आणि मला वाटतं बर्ट्राम म्हणजे आता नक्की मला आठवत नाही, पण त्याला पत्रकारांनी विचारलं की गांधीला तुम्ही 10 मिनिटं भेटलं, तुम्हाला काय वाटलं? ते म्हणाले की असं वाटलं की हिमालयाच्या पायथ्याला उभा आहे आणि एव्हरेस्टच्या वरच्या टोकाकडे मी पाहतोय असं मला वाटलं. एकच वाक्यात प्रतिक्रिया. ते गांधी आम्हाला म्हणजे शिकता आलं, गांधींचं तत्वज्ञान शिकता आलं, साधेपण शिकता आलं. आणि आई वडिलांनी कधीही म्हणजे असं काटकसर आम्हाला शिकवले. आता काटकसर हा शब्द निवडून गेलाय. म्हणजे आपण चहा दिल्यानंतर म्हणतो की मला एवढं नको, नाही तेवढा घ्यायचा तेवढं द्या, पॅकेट ठेवून द्या. मला ते कधी मनाला आवडत नाही. खरं सांगतो मला प्रामाणिकपणे, हा संस्काराचा भाग आहे. आणि गांधींचं मूल्योद्योग आम्हाला शिवणकाम शिकवलं, धावता दौरा कसा असावा, टीप कशी असावी, हेम कशी असावी. मग आमचा आपला आमदार नाव असायचं, एखादं बटन निघालं की मी सोयीदोरा काढायचं माझ्या. तर इतर आमदार असायचे, तुम्ही मला कोणी शिकवलं? म्हणजे शाळेत शिकवलं आणि आई वडिलांनी शिकवलं. अशा वाटचालीमध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि कौटुंबिक वातावरण आणि आई वडिलांचे खूप संस्कार होते. सगळी भावंड माझी खूप चांगली. मला आत्ता शरदराव विचारलं तेव्हा त्याला जेव्हा कळालं की 40 भावांचं निधन झालं, त्याने विचारलं म्हणजे नीट माहीत नव्हतं का. तर हे सगळं म्हणजे वातावरण. माझी आजी म्हणजे माझ्या आजीची आई सतीशराव वगैरे सर्वांना माहिती बघा आमच्या माझ्याकडे येणार आहे. 102 वर्षाची होऊन तिचं निधन झालं. 100 वर्षाची असताना आकाशवाणीवर तिची मुलाखत झाली. आणि नंतर दूरदर्शन डीडी वाहिनीवर त्यांची मुलाखत घेण्याकरता रामदास फुटाणे आणि सुधीर गाडगीळ दोघेही आले. पण त्यावेळी ती इतकी आजारी होती की त्याला बोलता येत नव्हते. तिचं एक वाक्य तुम्हाला सांगतो मी. आकाशवाणीच्या मुलाखतीमध्ये फार सुंदर मुलाखत झाली होती. 100 वर्ष. तिला माझ्या आजीला विचारलं, तुम्ही एवढे गरीब मोलमजुरीचं काम करायचे, धुण्या भांड्याचं, आणि तुमचा मुलगा तरी जेलमध्ये गेला देशाकरता आणि तुम्ही पाहिजे होता म्हणजे भेटायला, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्हाला वाईट नाही वाटलं, राग नाही आला मला? तर काय म्हणाले, तो एकटा थोडाच गेलाय, लय लोक गेले म्हणजे जेलमध्ये. हे माझ्या आई म्हणजे आजीची जी प्रतिक्रिया आहे तेवढं सुंदर आहे. बरं, स्वतः गरिबीत वागलेली माझी आजी मला एकदा आनंद म्हणली होती, तुमची आजी हा सुद्धा कादंबरीचा विषय आहे, आम्ही चर्चा केली होती. तर ती काय करायची की कॉर्पोरेशनच्या ज्या महिला वगैरे मजूर रस्ता साफ करतात त्या सर्वांना दरवर्षी दिवाळीचं फराळाचं पूर्ण ताट आणि सोयीचा खाऊन वगैरे द्यायची. आणि मुळात गरीब फार. मी म्हणलं अक्का, आता मी लहान होतो म्हणजे आता आपल्याला ज्ञान बघा, म्हणजे ज्ञानामध्ये कशी भर पडली. मी म्हणलं अक्का, त्याला पगार मिळतो, तू हे काय देते? कॉर्पोरेशनचा पगार मिळतो. आणि तो पगार आहे म्हणले, पण ते आपल्या वर्षभर काम करतात, त्यांच्याही आयुष्यामध्ये आपल्यासारखा आनंद आला पाहिजे, हा संदेश मला माझ्या आजीने दिला. त्यावेळी मला प्रबोधक आहे. मला असं वाटतं की शाळेत गेलेली, विद्यापीठात गेलेली माणसं शहाणी असतात तर न गेलेली शहाणी असतात. हे खरं असं शंका येते ना. कारण ज्या तऱ्हेने लोक वागतायत, ज्या तऱ्हेने लोक विधानसभेत बोलतायत आणि बोलतात ना शिवाय देतात, आणि ते पीएचडी आहेत. मग मला पीएचडी फार भीती वाटत लागली, फार वाईट वाटत. अहो शिवाय देतात चक्क. आणि आपण ऐकतोय हे हसतात, आपण हसलो ही गोष्ट खरी आहे, पण अंतर्मनात डोकावल्यानंतर असं भीती वाटते, शंका वाटते, चिंता वाटते की खरंच आपण निकोप लोकशाहीच्या आणि प्रगल्भ लोकशाहीच्या वाटचालीकडे चाललो की आपण, काय कळत नाही. पण चिंतन शिबिरं, विचार शिबिरं, विचारांची देवाणघेवाण, मी खूप शिबिरं घेतली, अनेक नामावंतांना त्या ठिकाणी बोललो. शरदरावांनी तर अनेक शिबिरांचं नेतृत्व केले. आणि एका शिबिरात मला न विसरता माझं नाव घेतलं. माझं पहिलंच भाषण यशवंतरावच्या जमान्यांसमोर नाशिकला शिबिर होतं. मी त्यांना म्हणलं, अहो मला नाही बोलता येणार, मी एवढे मोठे नेते आहेत. का म्हणाले, आपलं नाव पुकारलं आणि मी भाषणाला उभं राहिलो आणि माझं भाषण झालं. चव्हाण साहेबांनी मला बोलवलं, शाबासकी दिली, म्हणजे खूप छान बोललास, पहिलंच भाषण माझं. आणि शाबासकी दिली, हळूच गाणं सांगितलं, शक्यतोवर वैयक्तिक टीका टाळावी. तुम्हाला सांगतो, फार महत्वाचा मुद्दा आहे.
आणि म्हणून आमच्या भाषणामध्ये किंवा आमच्या बोलण्यामध्ये वैयक्तिक टीका आम्ही फारशी करतो, वैचारिक करतो. वैचारिक केलीच पाहिजे, फार महत्वाचं होतं. धीरज येतं बसणार. विलासरावांना एकदम म्हटलं आपण तुमच्यावर एवढी काय वाटतं ते टीका करतात. पक्षाच्या आतले पण 2-3 नेते तुम्हाला छळत आहेत, बाहेरचे पण छळत आहेत. तुम्ही ऐकतं शांत कसं आहे बसा म्हणजे. मग एकदा रात्री आम्ही गप्पा मारतो. मला म्हणजे माझ्या वडिलांनी आमची एक पद्धत होती, रात्री सर्वांनी जेवायला एकत्र बसायचं सगळ्यांनी. आणि त्या दिवशी काहीतरी मी गावात भाषण केलं होतं. माझे वडील म्हणले, विलासराव कुणाचं तरी नाव घेऊन तुम्ही त्याच्यावर टीका केली वाटतं. तर विलासराव फक्त नम्रपणे म्हणाले, दादा, त्यांना दादा म्हणायचे. त्यांनी मला खूपच म्हणजे वाईट बोललं म्हणून मी टीका केली. शांतपणे विलासरावच्या वडिलांनी सांगितलं, काहीही असलं तरी आपण मुळीच त्याचं नाव घेऊन कोणाची टीका करायची नाही. तेव्हापासून सहनशीलता, संयम, आता तो आता तर काय संयम ह्या शब्दात म्हणजे गुंडाळून टाकलेला आहे सगळं आत्ताच्या राजकारणामध्ये. पण या सगळ्या वाटचालीत आम्हाला हे सगळं पाहतात. आणि त्यामुळं मग ते आमदार असलो काय, मला संघटनेमध्ये खूप काम करतात. युथ काँग्रेसचा अध्यक्ष, सेवादल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा मी 18 वर्ष उपाध्यक्ष होतो. रणजित देशमुख, प्रतापराव भोसले, गोविंदराव अधिक, प्रभाराव यांच्याबरोबर मी उपाध्यक्ष होतो. आणि म्हणजे वास्तव त्यावेळी 4च उपाध्यक्ष होते. आता ते 32 उपाध्यक्ष झाले. म्हणजे तुम्हाला सरचिटणीस 5च होते. सरचिटणीस शरदराव बॅरिस्टर गाडी म्हणजे एखाद्या जिल्ह्यात सरचिटणीस निघाला म्हणजे काय हे असेल. आता सरचिटणीस गेल्यानंतर कसं करणार हो, मी जास्त संख्या असल्यानंतर आता सोडून देतो. संघटनेत फरक पडला आणि सगळ्या पक्षामध्ये हेच जाते. आता सगळ्या पक्षाने हे झालं की संख्या वाढली, पण गुणात्मक काय झालं पण असतो. पण ते त्या वातावरणामध्ये आम्ही वावरल्यामुळं आणि राजकीय संस्कार, मी WMDCला चेअरमन होतो 10 वर्ष. सुशिक्षित बेकार योजनेच्या माध्यमातून खरं सांगतो तुम्हाला, शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. आजही त्यातले काही लोक भेटतात, दादा ते आम्ही ट्रक घेतला होता तुमच्यातून, या हे केलं होतं. वैधानिक मंडळाचा अध्यक्ष असताना कोणत्याही गावात गेलो ते हे आम्ही आमचं ग्रामपंचायतीचं ऑफिस हे आम्ही तुमच्या ऑफिस त्यातनं मांडलं, हा रस्ता हा तुमच्यातून झाला असं लोक सांगतात. ही एक त्यातनं आपल्याला वातावरण मिळालं. खूप मित्र जोडले म्हणजे आता मी पण जोडले. त्यांनाही वाटलं की माझ्याशी मैत्री करावी असं वाटलं पाहिजे नव्हतं. असं तरी भाग आहे. म्हणजे आपल्याला कल्पना म्हणजे शेवटी काय म्हणजे मानसशास्त्राचा काही अभ्यासक नाहीये, पण चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं आपल्याला कळतं की हा आला म्हणजे आनंद येतो का, हा आला म्हणजे असं काय म्हणजे. पण साधारणपणे माझ्या वाटतं आयुष्यामध्ये मी कुठे गेलो तरी लोकांना बरं वाटतं, एवढं निश्चित आणि सगळ्यांच्या घरी जाणं मला श्रीकांतच्या घरी असतील, अंकुशच्या घरी, सतीशच्या घरी, अभयच्या घरी किती लोक बसले तिथे. मी मोहनच्या घरी, मोहनचे वडील माझ्या मामांच्या बरोबर काम करत होते. आता वीरेंद्र म्हणजे आमच्या परिवारातला ते खूप लोक आहेत की ज्यांचं पारिवारिक असं एक सुंदर सौहार्दाचं नातं होतं, ते संपलेलं आहे. आमदार निवासामध्ये उतरणं, मी दौरा असलो की कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करायला जाणं. पंचनारायण वगैरे असली ही असली कल्चर त्यावेळी नव्हतं आणि तेच चांगलं होतं असं माझं मत आहे. पण माणसं जोडायला आपण शिकलं पाहिजे, ते आम्ही करत आहोत. आणि त्यामुळे आत्तापर्यंत म्हणजे आनंद घेणं वगैरे म्हणजे काय साहित्यामध्ये आम्ही मला एकही असं आठवत नाही. अनेक साहित्य संमेलनाला शरदराव, अनेक साहित्य संमेलनाला मी आणि विलासराव जवळजवळ माझ्या अंदाजाने 30 ते 35 साहित्य संमेलन विलासराव मी एकत्र. सवाई गंधर्व विलासराव विद्यार्थी असल्यापासून ते मुख्यमंत्री होईपर्यंत सवाई गंधर्वला एक तरी दिवस तिथे यायचं, त्याचं म्हणजे दाद घ्यायची, सगळ्या आनंद घ्यायचा. आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी अण्णा आम्हाला जवळून बोलून बसवायचे. म्हणजे धीरजचे आजोबा, विलासरावांचे वडील आणि संपूर्ण सगळे लोक अतिशय रसिक संगीताचे. आपल्याला माहिती नसेल, विलासराव हार्मोनियम वाजवायचे चांगलं आणि दिलीपराव हे तबला वाजवायचे. तर त्यातही एक गंमत आहे, कसं मार्गदर्शन आहे. एकदा ते तबला वाजवत होते, विलासराव हार्मोनियम वाजवत होते आणि विलासरावांचे वडील आले आणि पुढे गेले. त्याने ऐकलं, दाद दिली आणि हळूच दिलीपरावला म्हणाले, दिलीपराव गायन, हार्मोनियम आणि तबला असा क्रम आहे म्हणाले. मग हार्मोनियम वाजत असताना किंवा साथ देत असताना
फक्त साथ द्यायची, पुढे जायचं नाही म्हणाले. हा दिलीपराव सांगितला, कारण दिलीपरावच्याकडे तेवढंच कर्तृत्व आहे, मुलांच्याकडे तेवढंच कर्तृत्व आहे. पण दिलीपराव मला म्हणाले त्यातून प्रत्यक्ष न सांगता वडिलांनी मला सल्ला दिला की विलासराव हे पुढे आहेत, त्यांच्या फार पुढे जायचा प्रयत्न करायचा. काय सामंजस्य आहे, काय सामंजस्य आहे हे मी पाहिले. आणि अशा अनेक मित्र आज जयप्रकाश छाजेड नाहीत, DM कांबळे नाहीत आमचे अहमदनगरचे, किंवा गुलाबराव घोरपडे नाहीत. खूप माझे सहकारी मित्र महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसचे काम केलेले नाही. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना रामकृष्ण मोरे ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष होते, सुरेश कलमणी ते शहराचे अध्यक्ष होते. शरदरावांचा आग्रह असायचा त्यांना अध्यक्ष करा म्हणून, आणि मी इथे मान्य पण मी त्याला एक नंबरमध्ये सांगितलं की त्याला 1 वर्ष तरी कमीत कमी काम करू द्या, त्याच्यानंतर मी अध्यक्ष करते. आणि त्याप्रमाणे तसंच केलं. त्याला त्याला राग नाही आला. कसं असतं म्हणजे मला तुम्ही गंमत सांगतो, जळगाव जिल्ह्यामध्ये KM बापू पाटील, प्रतिभाताई पाटील आणि मधुकरराव चौधरी 3 मंत्री होते. 3 मंत्र्यांनी त्यांच्या 3 नावं मला दिली, युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणलं करा. मी गेलो जळगावला, दिवसभर बसलो आणि अध्यक्ष जाहीर केला. या 3 मंत्र्यांनी मला जी नावं दिली होती त्यातलं एकही नव्हतं, तिसरंच वेगळं नाव होतं. तरी त्या 3ही मंत्र्यांना आनंद झाला. हा तो काळ बघितलाय. अशी संघटना मी चालवली. कुठलाही दबाव वगैरे असं नाही, निष्ठेने काम करणारे आणि खूप काम करणारे माणसाकडे आहे. स्वर्गीय इंदिराजींच्या पासून, शंकरदयाळ शर्मांच्या पासून ते अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांच्यापर्यंत सगळ्यांचे अतिशय जीवाभावाचे संबंध होते. नरसिंहराव तर आपले डॉक्टर शंकरदयाळ शर्मा हे तर ज्या ज्या वेळी आळंदी पंढरपूर असे आले की त्यांच्या ओझरीचा मला फोन यायचा, अरे पंडितजी आ रहे बळे, आपकी जगह है उनके साथ में, आप जाना है. आणि तुम्हाला सांगतो रात्री 2:30 उठून पहाटे 3:30ला मंदिरात येणारे शंकरदयाळ शर्मा, राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील, केंद्रीय मंत्री असतील, आणि ते मोठ्या सोनेरी काठाचं त्यांचं ते धोतर, आणि तुम्हाला फोटो लागत नाही, अष्टांग नमस्कार घालायचे. मी म्हटलं पंडितजी बोले साष्टांग इसके माने हे की अष्टांग 8 अंग टिकली पाहिजेत म्हणाले. असं साष्टांग नमस्कार ते घालायचे. आणि तिथले जे बेणारे किंवा पंडितजी होते सगळे जे मंत्र म्हणणारे, त्यांच्याबरोबर शंकरदयाळ शर्मा मंत्र म्हणायचे, हे मी पाहिले. अशी माणसं आहेत, त्यांच्याबरोबर आपल्याला सहवास मिळाला, याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे आयुष्यामध्ये. आणि त्यांचे जावई ललित माकन हे माझ्या वेळी युथ काँग्रेसला दिल्लीला अध्यक्ष होते. इतके दिग्गज माणसं महाराष्ट्र देशात, चिदंबरम तामिळनाडूचे अध्यक्ष होते त्यावेळी, गुलाम नबी आझाद जम्मू काश्मीरचे अध्यक्ष होते, NP महाराष्ट्राचा अध्यक्ष. आणि गुलाम नबी पण आमच्या घरी येऊन गेलेले आहे. आणि ते त्या काळामध्ये अंबिका सोन येऊन गेल्या, प्रियंका मुंशी येऊन गेले, शरदराव पहिल्यांदा मंत्री झाले 72ला, 8 खाती आली माझ्या घरी. पण जेवायला डायनिंग टेबल कसला आहे, मांडी घालून, किराणांची धर्मशाळा उघडायची माझ्या घरासमोर होता, मांडी घालून. ते माझ्याकडे फोटो आहेत अजून त्यावेळेचे. असा एक काळ तो बघत 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 मी आत्ताच्या काळापर्यंत आलोय. आणि या आत्ताच्या सगळ्या काळामध्ये शेवटी आपण काय मोठे महात्मा गांधींचा अवतार नाही, पण जे बघत आलोय आणि आज जे दिसतंय चित्र हे एकूणच, आणि सर्व क्षेत्रामध्ये राजकारण ठळकपणे दिसतं, पण सर्व क्षेत्रामध्ये जे एक प्रकारची उतरती कळा लागली, घसरण आहे, एक प्रकारचं त्यातलं मांगल्य, त्यातलं पावित्र्य, हे सगळं कुठंतरी असं ढिसूळ झाल्यासारखं वाटतं. त्यावेळी खंत निश्चित आहे. पण आता शरदरावांनी सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की नाही, पुन्हा गांधी युनोचा तो विचार, म्हणजे गांधी युनोचा एक प्रातिनिधिक आहे असा त्यावेळेच्या सर्व मंडळींनी जो काम केले त्यांचा जो विचार आहे, त्यांनी दाखवलेली जी वाट आहे. आणि त्यातून शेवटी कसं असतं की हा देशच असा आहे. डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य 1915च्या काळाने आणि गांधी इथं आले, ते तिघांनाही भेटत होते. आणि मवाळ आणि जहानांच्या मध्ये समेट, म्हणजे गांधी किती ग्रेट होते पहा, इकडून तिकडे तिकडून इकडं सगळ्यांच्याकडे जात होते. अशा वातावरणात त्यांनी काय सांगितलं की ह्युमनलाइज युअर मुवमेंट, इक्वलाइज युअर मुवमेंट आणि स्पिरिच्युअलाइज युअर मुवमेंट. म्हणजे ह्युमन म्हणजे काय सुंदर शब्द वापरले त्यांनी, मानवता, समता आणि नैतिकता. स्पिरिच्युअलाइज म्हणजे एका धर्माचं नाव नाही, नैतिकता. या 3 पायांच्यावर अधिष्ठान असलेलं तुझं चळवळ असते पाहिजे, ती गांधींनी चालवली. त्याचा तो पाया आहे. लोकमान्यांनी मूळ मंत्र दिला. आणि लोकमान्य आपल्या शेवटच्या काळात असं म्हणाले की माझं उरलेलं काम गांधी पूर्ण करतील, हा त्यांचा विश्वास होता. हे सगळं पाहिलं. अशी वाटचाल ज्या देशाने पाहिली त्या देशाला 100% आशा आहे. मला एक आठवतं, मला म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणलं की 1902 साली
1902 साली जेव्हा डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले इंग्लंडला गेले आणि काय होतं वर्ल्ड रेसेस कॉन्फरन्स, जागतिक वंश परिषद, म्हणजे जगातल्या सगळ्या वंशांची एक परिषद तिथं होती. आणि डॉक्टर गोपाळकृष्ण गोखलेंचं वय काय फार कमी होतं आणि त्यांचं भाषण झालं. म्हणजे भारत कसा म्हणजे आज मला आपल्याला चिंता करण्याचे कारण काय वाटत नाही. तेव्हा डॉक्टर गोपाळकृष्ण गोखलेंनी सांगितलं हे वंश जाती बेती सर्व बुडून जाईल, जग सगळं एकत्र होईल आणि त्याचं नेतृत्व भारत करेल, असं त्यावेळी ते म्हणे 1902 साली म्हणाले. तो भारत आपल्याला उभा करायचा आहे. आपण इतक्या मनापासून मला हा सत्कार आणि सन्मान केला त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी